लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बातमी येते नाशिक येथून। नाशिकच्या अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स या सराफ दुकानात घुसून दरोडा टाकणाऱ्या आरोपीविरुद्ध नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ने उल्लेखनीय कामगिरी करत मुख्य आरोपीला अटक केली आहे। दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील सोन्याचे दागिने लुटले व दुकान मालक आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बुलेट मोटरसायकलवरून फरार झाला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेतला जात असून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरी केलेले सोने विक्रीसाठी सिन्नर फाटा येथे येणार आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार वय 25 राहणार दत्तनगर चोंचाळे याला अटक केली। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली बुलेट, 4.580 ग्रॅम सोन्याचे दागिने, 87.870 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 5,40,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व गुन्हे शाखेच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली। पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक।